गुड इव्हिनिंग. इयत्ता 8वी धडा क्रमांक 2 युरोप आणि भारत, आणि त्यामध्ये आपण पाहत आहोत युरोपीय सत्ता ज्या भारतामध्ये आलेल्या आहेत त्या कशा पद्धतीने आल्या आणि त्यामधून इंग्रजच कशा पद्धतीने सत्ताधीश झाले हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर आपण सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. यस, विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण क्रांतियुग पाहिलं आणि क्रांतियुगाची जी माहिती आपण पाहत होतो त्यामध्ये एक महत्वाची क्रांती जी आहे ती आपण शेवटी ठेवली होती आणि ती म्हणजेच औद्योगिक क्रांती. झालं असं, जेम्स वॅट याने आपल्या कालावधीमध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. वाफेचं इंजिन साधी गोष्ट नाही बरं का. वाफेमध्ये प्रचंड मोठी ताकद असते. एक उदाहरण देतो मी तुम्हाला, बघा. हे पहा, ही चपाती. अशा प्रकारे घरामध्ये मम्मी पप्पा किंवा आजी आजोबा कुणी असू द्यात, मामा मामी काका काकू, कुणी समजा अशी चपाती तयार करत असेल आणि जर अशी भरलेली वाफेने भरलेली अशी चपाती असेल तर विचार करा, जर तुमच्यापैकी कुणाचा हात त्याला एखादं होल पडलं आणि त्यातून वाफ बाहेर पडता जर का इथे जाऊन लागला तर काय जबरदस्त पोळते ती वाफ. आणि अनुभव अनेकांनी घेतलेला असणार आहे हा. म्हणजे एक वेळ डायरेक्ट आगीचा चटका परवडला पण तो वाफेचा झटका नको. आणि यांनी नवनवीन यंत्रांचा शोध सुरू केला आणि याच यंत्रांमधून भविष्यामध्ये पुढे रेल्वे, वाफेच्या आधारावर रेल्वे सुद्धा सुरू झाली. तर हे जे काही सगळं चाललेलं होतं या शोधासोबत सुरू झालेले आणखी काही शोध होते आणि असे जे काही शोध चालले होते सगळे शोध बहुतांश होत होते ते म्हणजेच इंग्लंडमध्ये. हा जो देश दिसतोय ना तुम्हाला इथे, हे बघा, हा युरोप खंड, हा जगाचा नकाशामध्ये हा असणारा युरोप खंड आणि या युरोपमध्ये असणारा हा इंग्लंड देश. आणि या देशामध्ये जे काही शोध लागले त्यामुळे या देशाला जगाचा कारखाना असं म्हटलं जाऊ लागलं. पण पुढची गंमत बघा, आता मी काय सांगतो ते पहा. युरोपामध्ये क्रांती सुरू झाली वेगवेगळी, पण युरोपातून ज्यावेळी सर्वांना बाहेर पडायचं होतं तर पहिला मार्ग शोधला कुणी? पोर्तुगीजांनी. वास्को द गामा पोर्तुगीज, बार्थोलोम्यू डायस पोर्तुगीज, अमेरिको वेस्पुसे पोर्तुगीज, क्रिस्तोफर कोलंबस पोर्तुगीज. तर यांनी हा जो मार्ग शोधलेला आहे येण्याचा, या मार्गावर पोर्तुगीजांनी लादलं बंधन की युरोपातील इतर कोणतंही राष्ट्र या ठिकाणी या मार्गाने येणार नाही. त्याला म्हणतात कार्टेज सिस्टीम. आणि जर कुणी येण्याचा प्रयत्न केला आमच्या परवानगी शिवाय, जर कुणी इथे आलं तर त्यांचं जहाज हे पाण्यामध्ये बुडवून टाकलं जाईल. तोफा लावायच्या, जहाज उडवून लावायचं आणि बुडवून टाकायचं. त्यामुळे फक्त पोर्तुगीजच भारतामध्ये आले, त्यांची सत्ता किंवा त्यांचाच फक्त व्यापार आहे तो सुरू झाला. बघा, पोर्तुगीज भारतात आले 1498 साली, पण येताना एकटे आले. म्हणजे इतर कोणताही देश आलेला नाहीये, पण त्या देशाचा डायरेक्ट एकच माणूस नाही येऊ शकत इथे. बघा ना, हा प्रवास किती मोठा आहे. हा प्रवास साधारणपणे 3 महिन्यांचा प्रवास आहे. भारतापर्यंत पोहोचायचा हा जो प्रवास आहे हा साधारणपणे 3 महिने यायचा प्रवास आहे, 3 महिने जायचा प्रवास आहे. मग एकच व्यापारी असेल तर त्याला परवडेल का रे एवढं सगळं? नाही परवडणार. जर त्याला एकट्याला परवडणार नाही तर तो काय करणार? तो आपल्यासोबत व्यापाऱ्यांची टीम तयार करणार. जो नफा होईल तो वाटून घ्यायचा एकमेकांमध्ये.
आणि जो नफा म्हणजे त्यातही उदाहरण बघा, समजा पोर्तुगीज एखादा इथे आला, 3 महिन्याचा प्रवास करून आला आणि 3 महिने परत जायला म्हणजे 6 महिने लागणार. ठीक आहे. मग ते जे प्रॉडक्ट असणार ते प्रॉडक्ट स्वस्त असेल का महाग असेल? जर 6 महिने जाणे येण्यातच लागणार असतील तर अर्थात महाग असेल. त्यातही पुढचा विचार, तर इथल्या राजाने, भारतातल्या एखाद्या राजाने त्यांना परवानगीच दिली नाही व्यापाराची, बसले ना अडकून, करतील काय? मग एवढा सगळा तोटा पोर्तुगालचा एक एक व्यापारी कसा सहन करेल? त्यामुळे त्यांनी एक संघटना स्थापन केली, एक टीम तयार केली, एक कंपनी तयार केली. आणि ही जी कंपनी आहे, ही कंपनी कुठल्या देशाची? इंडियाची. मग इंडिया कंपनी का? नाही. कुठली कंपनी? तर लक्षात घ्या, आपण पाहिलं होतं, या बाजूला जात असताना काही आपल्या खलाशांना त्या बाजूचा वेस्ट साइडला असणारा एक इंडिया सापडला होता. त्यांना वाटलं होतं तो इंडिया आहे. तो दॅट इज वेस्ट इंडीज. मग जर त्या बाजूला वेस्ट साइडला वेस्ट इंडिया आहे, तर हा ईस्ट साइडचा इंडिया म्हणून याचं नाव पडलं, इथल्या कंपनीचं नाव पडलं ईस्ट इंडिया कंपनी. आणि ईस्ट इंडिया कंपनी फक्त इंग्रजांची नव्हती, ती वेगवेगळ्या देशांची होती. मग ईस्ट इंडिया कंपनी पोर्तुगालची ही पहिल्यांदा आली आणि अशा पद्धतीने एका व्यापाऱ्याला व्यापार करता येईना आणि म्हणून त्याने अनेक व्यापाऱ्यांची एक कंपनी तयार केली आणि त्या माध्यमातून ते बाहेर जाऊन व्यापार करू लागले. याला म्हणतात भांडवलशाहीचा उगम. आणि भांडवलशाही काय? उदाहरण सांगतो तुम्हाला. आता बघा, समजा एक प्रॉडक्ट आहे, हा पेन आहे. ठीक आहे. पेन नाही, समजा ही एक लस आहे. नुकताच कोविडचा काळ झाला. असा विचार करा, ही जी लस आहे, ही लस म्हणजेच कोविडवरची लस आहे आणि ही माझ्या कंपनीने तयार केलेली आहे. ही लस तयार करायला मला समजा 1 रुपया खर्च आला. पण लस तयार करणारा मी एकटाच आहे. तर मी असं सांगितलं, की ही जी लस आहे, ही लस मी 1 कोटी रुपयांना विकणार. परवडत नसेल, मरा. परवडत असेल, विकत घ्या. अशा पद्धतीने 100% व्यापारी फायदा, व्यापारी नफा यावर आधारित उभी राहणारी व्यवस्था म्हणजेच भांडवलशाही. भांडवल म्हणजे पैसा आणि पैसा हेच प्रमुख मानून त्या ठिकाणी कारभार होतो, ती भांडवलशाही. तर अशा प्रकारे भांडवलशाहीचा या ठिकाणी उगम झालेला आहे. इंग्रजांनी जी कार्टी सिस्टीम सुरू केली होती, की इथे कोणतंही जहाज आलं तरी त्या जहाजाला आमच्या परवानगीशिवाय पुढे येणार नाही, ही जी सिस्टीम सुरू केली, ती सगळी सिस्टीम, आणि यालाच ब्ल्यू सी असंही म्हटलं, म्हणजे ब्ल्यू सी करार म्हणजे काय, निळ्या समुद्राचा करार असंही म्हटलं, ब्ल्यू सी बिल, तर निळ्या समुद्राचा करार. तर त्यामध्ये सुद्धा हीच गोष्ट होती, की आमच्या म्हणण्याशिवाय कुणी येऊ शकत नाही. शेवटी झालं असं, साधारणपणे 100-1 वर्ष होत आली, त्यावेळी पोर्तुगालांची ताकद, त्यांची सत्ता थोडी कमी होऊ लागली आणि म्हणून या ठिकाणी हा जो करार होता, त्या करारानुसार पोर्तुगालांशिवाय इतरही देश यायला सुरुवात झाली आणि पहिल्यांदा एंट्री घेतली ती म्हणजे डचांनी. डच. सध्या का तुम्ही डच सर्च केलं तर तुम्हाला नेदरलँड हा देश दिसतो. तिथल्या लोकांना डच म्हणत असावे त्या काळामध्ये. तर 1596 चा हा काळ म्हणजे बघा, 1498 कुठं आणि 1596 कुठं. 98 वर्ष लागली डचांना भारतात यायला, 98 वर्ष. मग डच आल्यावरती काय पोर्तुगालांचं स्वागत करतील एवढा काळ त्यांना अडवून ठेवल्यावर? अजिबात नाही. ठीक आहे, आता आपण फक्त आधी माहिती घेऊयात कोण कोण कधी कधी आले ते, आणि मग मी तुम्हाला लढाईकडे घेऊन जातो. डचांच्या नंतर 4 वर्षांनी आले इंग्रज 1600 साली. इंग्रजांच्या नंतर 12 वर्षांनी आले डॅनिश. ते वरचा जो चंद्र आहे तो मला झाला नाही, टाईप मध्ये सापडला नाही तो. डॅनिश
1612 साली आणि त्यानंतर आले ते म्हणजे फ्रेंच 1664 साली. अशा या 5 प्रमुख राजसत्ता भारतामध्ये आल्या. आता यांच्यामधून इंग्रजांनीच कसा काय आपला देश ताब्यात घेतला त्या माहितीकडे आपण वळणार आहे. बघा, ईस्ट इंडिया कंपनी कशी ते मी तुम्हाला सांगितलं. ब्रिटन मधील अनेक व्यापाऱ्यांची कंपनी आणि ईस्ट साइडचा इंडिया, कारण वेस्ट इंडिज कंपनी पण असणार ना त्यांची, वेस्ट इंडियामध्ये जाणारी. तरी ईस्ट इंडिया कंपनी 31 डिसेंबर 1600 हा तो दिवस ज्या दिवशी या कंपनीची स्थापना झाली. आता साधा विचार करा, स्वतः इंग्रज लोक वर्षाच्या शेवटी, वर्षाखेरीस 31 डिसेंबरला एका नवीन कंपनीची स्थापना करतात आणि आपल्या भारत देशामध्ये 31 डिसेंबरला माणसं अशा काही धुंदीत असतात की दुसऱ्या दिवशी गटारात लोळताना सापडतात. आणि इंग्रज लोक मात्र नवीन चांगली सुरुवात करतायत बरं का, हे लक्षात घ्या. तर ही जी कंपनी आहे ही स्थापन झाली आणि त्यावेळी त्यांनी एंट्री घेतली भारतामध्ये 1601 साली. त्यावेळी सम्राट अकबर हा मुघल बादशाह होता. आता बघा, साल 1601. 1601 साली संपूर्ण भारत देशातील सर्वात मोठं राज्य विजयनगर, नाही विजयनगर झाले होतं, मुघलांचं राज्य. आता हे जे मुघलांचं राज्य आहे त्या ठिकाणचा बादशाह होता अकबर. पहिले 6 बादशाह मोठे मातब्बर होते बरं का. म्हणजे बाबरने येऊन राज्य स्थापन केलं, हुमायूनने गेलेलं राज्य परत मिळवलं आणि मग अकबराचं राज्य खूप मोठं, 50 वर्षांपेक्षा जास्त काळ अकबराने राज्य केलं. त्याने सर्व धर्म सहिष्णुतेचा वापर केला. त्याने स्वतः आंतरधर्मीय विवाह केले. त्याने नातेसंबंध प्रस्थापित केले. त्याचे आजोबा बाबर होते तुर्कस्तानचे, पण अकबर मात्र जन्मापासून भारतातच होता ना. तो स्वतःला भारतीय म्हणत होता, भारताचा बादशाह, भारताचा हिंदुस्थानचा सम्राट असं तो स्वतःला म्हणत होता. हा जो अकबर होता, या अकबराने दीन ई इलाही या नावाची एक व्यवस्था उभी केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रार्थना करू शकत होते. अशा काही चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या. हा जो अकबर आहे हा हुशार सुद्धा होता. जेव्हा त्याला जाणवलं की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आलेली आहे आणि यांच्या आधी डच आणि पोर्तुगीज आले होते आणि या दोघांनी नुसताच एकमेकांमध्ये लढाया केलेल्या आहेत, हे आपल्याला भविष्यात घातक ठरू शकतात, तेव्हा अकबराने केलं काय? अकबराने आपल्या दरबारात आलेल्या इंग्रजांना सांगितलं, तुम्हाला व्यापार करण्याची परवानगी मिळणार नाही. हाकलून लावलं. पण अकबर पुढे फार काळ जगला नाही. 1905 मध्ये अकबराचं निधन झालं. अकबराच्या नंतर त्याचा मुलगा म्हणजेच जहांगीर गादीवर बसला. 1905 ते 1927 हा जहांगीरचा काळ होता. मग इंग्रजांनी काय केलं? इंग्रज बघा, म्हणजे विनाकारण इंग्रज जगावर राज्य नाही केलेलं इंग्रजांनी. 1600 साली भारतात आलेले, 1601 साली मान्यता मिळाली नाही, शांत बसले अकबर मरेपर्यंत. अकबर मरण पावल्यानंतर जहांगीर गादीवर बसला, पुन्हा 2 वर्ष वाट पाहिली आणि मग 1608 साली 2 वर्षांच्या नंतर, 3 वर्षांच्या नंतर 1608 साली जहांगीरच्या दरबारात गेले. जहांगीर म्हणाला, आपल्या वडिलांनी, सम्राट अकबराने जर का निर्णय घेतला होता त्यांना भारतात व्यापार करू द्यायचा नाही, तर तो बरोबर असला पाहिजे. तर ही काही साधी मंडळी वाटत नाही आणि त्यामुळे त्यांनी नकार दिला. जहांगीरने नकार दिला, पण पुढे भविष्यामध्ये 1612 मध्ये जहांगीर आजारी पडला आणि त्याला जो काही औषधोपचार इंग्रजांनी केला त्यामुळे तो बरा झाला आणि खुश होऊन त्याने व्यापाराची परवानगी इंग्रजांना दिली.
1612च्या नंतर त्यांनी व्यापाराला सुरुवात केली इंग्रजांनी. पण दुर्दैव बिचाऱ्यांचं, अकबरही मातब्बर बादशाह होता, जहांगीरही होता. जहांगीरच्या नंतर 1627 ते 1657 20 वर्ष गादीवरती होता शहाजहान बादशाह. आणि शहाजहान बादशाह सुद्धा ताकदवान बादशाह होता. आणि पुढे 1657 पासून ते 1707 पर्यंत, म्हणजे किती वर्ष झाली? 57च्या पुढे बघा 67, 77, 87, 97, 7, 50 वर्ष औरंगजेबाने राज्य केलं. 50 वर्ष. आता औरंगजेब काही साधी गोष्ट नाही. म्हणजे विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई, छत्रपती राजाराम महाराज यांच्या सोबत झुंज देणारा माणूस तेवढ्या ताकदीचा असला पाहिजे. तिथं जर औरंगजेबाच्या ऐवजी एखादा साधा सुद्धा बादशाह असता तर कधीच शिवरायांनी दिल्ली उलथीचे पालथी करून टाकली असती. औरंगजेबासारखा मातब्बर बादशाह होता म्हणून शिवाजी महाराजांची पावलं ही हळुवारपणे चालली होती. कारण तोही हुशार होता, तोही शूरवीर होता, तरवेद होता राजकारणात. तर अशा प्रकारचा औरंगजेब, आणि ह्याचं निधन झालं 1707 मध्ये. इंग्रज अजून किनाऱ्यावर. बघा, 1601 मध्ये आले, अकबराने परवानगी दिली नाही, इंग्रज अजून किनाऱ्यावर. 1608 मध्ये दरबारात गेले, जहांगीरने परवानगी दिली नाही, 8 वर्ष उलटली, इंग्रज अजून किनाऱ्यावर. 1612 मध्ये व्यापाराची परवानगी मिळाली, व्यापार सुरू झाला, पण बाकी कुठं डोकं लावायला चान्स नाही, कारण जहांगीर सारखा मातब्बर बादशाह समोर होता. इंग्रज अजून वसाहत किंवा साम्राज्यवाद अजिबात नाही, इंग्रज अजून किनाऱ्यावर. 1627 ते 1657 शहाजहान बादशाहचा काळ. उत्तरेत शहाजहान बादशाह, दक्षिणेत आदिलशाही हादरवून सोडणारे आणि निजामशाहीला हलवून त्या ठिकाणी स्वतः वजीर असताना गादीवर बसून राज्यकारभार करणारे शहाजी राजे. इंग्रज अजून किनाऱ्यावर. त्यानंतर औरंगजेबाचा काळ. उत्तरेत औरंगजेब बादशाह आणि दक्षिणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रज अजून किनाऱ्यावर. उत्तरेत औरंगजेब बादशाह आणि दक्षिणेमध्ये छत्रपती संभाजी महाराज. इंग्रज अजून किनाऱ्यावर. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराजांचा काळ. उत्तरेत औरंगजेब बादशाहचं शासन आणि दक्षिणेमध्ये छत्रपती राजाराम महाराज. इंग्रज अजून किनाऱ्यावरच. त्यानंतर महाराणी ताराबाईंचा काळ, आणि ताराबाईंच्या काळात सुद्धा संताजी धनाजींनी असं काही रान पेटून टाकलेलं होतं की औरंगजेब बादशाहचं उत्तरेतील सत्ता आणि दक्षिणेमध्ये संताजी आणि धनाजीचा सगळा हलकल्लोळ. म्हणजे खुद्द औरंगजेबाचं असं वाक्य होतं की अरे वो शिवा अकेला था, वो संभा अकेला था, ये संताजी और धनाजी मतलब शिवा और संभा एक साथ मुझ पर टूट पडे. इंग्रज अजून किनाऱ्यावर. शेवटी औरंगजेबाचा मृत्यू झाला, आणि औरंगजेबाचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढच्या काळात जे बादशाह होते त्यांच्यातील एक बादशाह होता फर्रुखसियार. त्या फर्रुखसियारला बाळाजी विश्वनाथ भट, आता पेशवाई ज्यांनी सुरू केली, तर त्यांच्या आधी पेशवे होते, पण पेशवाईचं राज्य म्हणून ज्याला आपण मानतो, कारण छत्रपतींचा आदेश म्हणजे छत्रपती राष्ट्रपतींसारखे झाले आणि पेशव्यांच्या हातात लढाईची सगळी सूत्र आली. तो जो काळ होता तो काळ म्हणजे बाळाजी विश्वनाथ भटांचा काळ. त्या काळातला हा राजा फर्रुखसियार याने 1717 मध्ये इंग्रजांना करमुक्त, म्हणजेच मला टॅक्स न देता, मला कर न देता तुम्ही व्यापार करू शकता ही परवानगी दिली.
आता याचा अर्थ समजून घ्यायला दस्तकचा अधिकार असं म्हणतात. करमुक्त व्यापार किंवा दस्तक म्हणजे काय, तर दस्तक मध्ये पहिल्यांदा तुम्ही मला टॅक्स द्यायचा नाही. एक साधा प्रश्न आहे बघा. तुम्ही जेव्हा एखादं चॉकलेट खरेदी करता तेव्हा त्यावर काहीतरी टॅक्स तुम्ही देता, ते तुम्हाला माहिती नाही. तो टॅक्स डायरेक्ट भारत सरकारकडे जातो. मग भारत सरकारकडे हा टॅक्स का जातो, याचं कारण असं आहे की भारत सरकारचा आपल्यावर अधिकार आहे, आपल्यावर राज्य आहे, म्हणून आपण त्यांना टॅक्स देतो, म्हणून आपण त्यांना कर देतो. मग विचार करा, जर करच द्यायचा नाहीये तर याचा अर्थ मुघलांचा आता अधिकार राहिलाय का? नाही. इंग्रज, आता इंग्रज त्यांचे मित्र या अर्थाने, त्यांचे शेजारी, त्यांचा आता करमुक्त व्यापाराला सुरुवात झालेली आहे. दुसरी गोष्ट, स्वतःच्या वखारीला, व्यापाराच्या ठिकाणाला, त्या बाजारपेठेला ते तटबंदी करू शकतात, म्हणजेच किल्ल्यासारखी रचना करू शकतात. 1717 मध्ये फर्रुखसियरने सांगितलं. आणि तिसरी गोष्ट, इंग्रज स्वतःचे कॉइन, स्वतःची नाणी छापू शकतात. म्हणजे स्वतंत्र देशच झाला ना रे, बरोबर? मग अशा पद्धतीने फर्रुखसियरने सगळे अधिकार दिलेले होते आणि त्यामुळे इंग्रजांचा भारताच्या राजकारणामध्ये, भारतीयांमध्ये हळुवारपणे प्रवेश सुरू झाला. पण भारतीयांसोबत होणाऱ्या युद्धाच्या आधी पाहूयात, की आपण बाकीचे पाहिले ना, पोर्तुगीज, डच, डॅनिश, फ्रेंच यांच्यासोबत नेमकं काय घडतंय, ते कसे मागे पडले आणि इंग्रज कसे पुढे आले, तो इतिहास आता आपण पाहूयात. इंग्रज पोर्तुगीजांची एंट्री 1498 सालची. 1498 साली त्यांनी भारतामध्ये आपला ध्वज फडकावला. त्यानंतर डच आले 1596. थांबा, हा माझी इमेज खाली घेतो. 1596 मध्ये डचांनी आपला ध्वज फडकावला आणि डचांनी आल्या आल्या पहिल्यांदा पोर्तुगीजांना हरवायला सुरुवात. अरे 100 वर्ष तुम्ही आम्हाला येऊ देत नाही भारतामध्ये, म्हणजे काय? 100 वर्ष म्हणजे 5 पिढ्या. डचांनी हल्ला करून त्यांना हरवायला सुरुवात केली. पोर्तुगीजांची ताकद कमी व्हायला लागली. 100 वर्षांपूर्वी जी ताकद होती, एकही युरोपातील राष्ट्र भारताकडे येता कामा नये. च्या परवानगीशिवाय तुमचं जहाजच उतरलं नाही पाहिजे, जी त्यांची क्षमता होती, जी ताकद होती, ती कमी व्हायला सुरुवात झाली. डच भारी पडू लागले आणि आता डचांचा काळ भारतावर येईल की काय, अशी परिस्थिती पोर्तुगीजांना दिसू लागली. आता आपल्याला निघून जावं लागेल आणि डच हळूहळू भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन करतील हे दिसू लागलं. आणि म्हणून पोर्तुगीजांनी लवकरात लवकर पुढचं निमंत्रण आपल्या एका जवळच्या देशाला दिलं, म्हणजेच त्यांच्यासोबत ज्यांचे चांगले नातेसंबंध होते अशा देशाला दिलं. आणि हा देश म्हणजेच इंग्लंड. आणि युनियन जॅक भारतामध्ये पोहोचला. डचांनी पोर्तुगीजांचा प्रचंड मोठा पराभव करायला सुरुवात केलेली होती. पण झालं काय, पोर्तुगीज आणि इंग्रज हे दोघ जण एक झाले. आणि डच जे आहेत 1596 साली आलेले, त्यांच्या विरोधात अशी काही मोहीम उठवली की शेवटी 1759 मध्ये इंग्रजांनी डचांचा शेवटचा पराभव केला. डचांचं राज्य संपवलं आणि डचांचं राज्य नष्ट होऊन भारतामध्ये इंग्रजांचं राज्य सुरू झालं. पोर्तुगीज, डच, डॅनिश, इंग्रज आणि फ्रेंच यातून डच संपले. राहिली 4 राज्य. आता पाहूयात या 4 जणांची काय कथा होते. पोर्तुगीज आणि इंग्रज हे एकत्र आलेले होते त्या कालावधीमध्ये या उरलेल्यांपैकी एक राज्य, आणि ते म्हणजे डॅनिश. डॅनिश भारतामध्ये आले होते 1612 साली. पण इंग्रजांची वाढती ताकद त्यांनी पाहिली, पोर्तुगीजांची असणारी मदत पाहिली आणि शेवटी डॅनिश लोकांनी केलं काय, भारतात आले, वखारी स्थापन केल्या, व्यापार केला, पैसा जमवला आणि जेव्हा लक्षात आलं
इंग्रज आता आपल्याला इथं टिकू देणार नाहीत, अजिबात लढाईच्या भानगडीत पडले नाहीत आणि सरळ डॅनिश लोकांनी आपल्या सगळ्याच्या सगळ्या वखारी 1845 साली इंग्रजांना विकून टाकल्या. पैसे घेतले, निघून गेले. टेन्शन नको. आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी डॅनिशांची सत्ता सुद्धा संपवली. आता राहिले तिघ, पोर्तुगीज, इंग्रज, हे दोघं मित्र, आणि सोबत विरोधात होता तो म्हणजेच फ्रान्स, म्हणजेच फ्रेंच. आता इथं काय घडतंय ते आपण पाहूयात. त्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भारतातील एका विशेष राज्याची तुम्हाला ओळख असण्याची, आणि ते राज्य म्हणजेच कर्नाटक. फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये ज्या लढाया झाल्या त्यांना कर्नाटकचं युद्ध म्हणून ओळखलं जातं. हे जे युद्ध आहे हे युद्ध 3 टप्प्यांमध्ये झालं. या ठिकाणी असणारा कर्नाटकचा एक नवाब, आणि तेव्हा असं राज्य नव्हतं, तेव्हा अजून एक इथं राज्य होतं, आणि ते होतं हैदराबाद. म्हणजे हैदराबाद जे आहे ते केवढं होतं बघा, कर्नाटकचा हा उत्तरेचा भाग, हा या बाजूने आंध्र प्रदेशचा हा इकडचा भाग, आणि त्यासोबत महाराष्ट्रातील मराठवाड्याचा भाग, असं मिळून हैदराबादचं संस्थान होतं, हैदराबादचं राज्य होतं. असं म्हणजे सध्या तरी हे हैदराबाद काही स्वतंत्र देश किंवा स्वतंत्र राज्य नाहीये. त्यामुळे हैदराबाद आणि कर्नाटक ही तेव्हा जरी 2 स्वतंत्र राज्य असली तरी सुद्धा त्या दोन्हींचा संबंध इंग्रज आणि फ्रेंच यांच्या युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, आणि त्यामुळे आपण यांना कर्नाटकचं युद्ध म्हणून ओळखतो. आणि गंमत सांगतो मी तुम्हाला, लक्षात घ्या, एक जबरदस्त असा योद्धा फ्रेंचांकडे होता, आणि त्याचं नाव होतं डुप्ले. हा जो डुप्ले होता हा एक खूप शूरवीर असा योद्धा होता. या योद्ध्याची अशी इच्छा होती की हा जो भारत देश आहे याच्यावरती फ्रेंचांचं राज्य निर्माण झालं पाहिजे, आणि त्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. आता त्याने काय प्रयत्न सुरू केले पाहणार आहे. म्हणजेच इंग्रज विरुद्ध फ्रेंच हे युद्ध, या युद्धाचे 3 टप्पे, पण ते 3ही टप्पे आपण इथे न पाहता मी तुम्हाला पेंट मध्ये थोडीशी माहिती देणार आहे. बघा, इन्फॉर्मेशन बघा. जस्ट अ मिनिट, पेंट स्टार्ट करूयात आपण. येस, बघा आता काय घडतंय ते पहा. काही पॉइंट्स आहेत, काही मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर मी तुम्हाला सांगणार आहे नेमकी घडलेली घटना. एकूण 3 युद्ध झाली. या 3 युद्धांपैकी जे पहिलं युद्ध झालं ते युद्ध झालं, पहिलं युद्ध, अच्छा इकडे गेला काय माऊस, जे पहिलं युद्ध झालं ते युद्ध झालं त्यावेळेस फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये या युद्धाची सुरुवात व्हायला भारतातलं काहीच कारण नव्हतं. या युद्धाचं कारण होतं युरोपमध्ये असणारा एक देश ऑस्ट्रिया. ऑस्ट्रेलिया नाही बरं का, ऑस्ट्रेलिया स्वतंत्र देश, स्वतंत्र खंड आहे. ऑस्ट्रिया या नावाचा देश, याच्या भूमीवर कुणाचं राज्य असेल, फ्रेंचांचं की इंग्रजांचं, हा मूळ प्रश्न होता. ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. आता हा जो ऑस्ट्रिया आहे याच्या भूमीवरून इंग्रजांची आणि फ्रेंचांची लढाई सुरू झाली, पण ही जी लढाई आहे
ती लढाई सुरू झाली 1940 साली आणि त्यानंतर पुढे 1840 साली पुढे 1800 एक मिनिट थांबा, मी थोडस इरेज करतोय, खराब दिसतंय. 1700 घेऊयात आपण. 1740 साली या ऑस्ट्रियावरून लढाईची सुरुवात झालेली होती आणि त्याचे पडसाद भारतामध्ये उठले ते म्हणजेच 1746 ते 1748 या कालावधीमध्ये. या काळामध्ये फ्रेंचांचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं डुप्ले आणि इंग्रजांचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं मार्सो. मी गोष्ट सांगतोय बरं का, हे पुस्तकात नाहीये, गोष्ट सांगतोय, नीट लक्ष द्या. डुप्लेने काय केलं, मार्सो जो आहे, मार्सोच्या ताब्यात दक्षिणेतील जे ठिकाण होतं ते होतं मद्रास आणि डुप्लेच्या ताब्यात जे ठिकाण होतं ते होतं पॉंडिचेरी. मद्रास म्हणजे चेन्नई वर का, पॉंडिचेरी. डुप्लेने काय केलं, डुप्लेने या ऑस्ट्रियामध्ये होत असलेल्या युद्धाचा पडसाद, त्याचे पडसाद म्हणून डुप्लेने मार्सोच्या मद्रासवर हल्ला केला आणि लढाईला सुरुवात झाली. आता हे सगळं चाललेलं असताना त्या ठिकाणी जो भारतातला राजा होता त्याचं नाव होतं अनवरुद्दीन. हा कर्नाटकचा नवाब होता. याने पाहिलं देश माझा म्हणजे कर्नाटक याचं आणि लढताय डुप्ले आणि मार्सो, कारण युरोपातलं. म्हटलं हे काय चाललंय, ते तुमच्या लढाया तिकडे तुमच्याकडे करा, तिकडे ठेवा, माझ्या भूमीत लढाई करायची. आणि म्हणून यांनी या दोघांना पण दरडावलं. तर डुप्ले असं म्हणाला की जेव्हा आम्ही मद्रास जिंकू तेव्हा हे मद्रास आम्ही तुम्हाला देऊन टाकू. शेजारी शेजारी ठिकाणं ना सगळी, आणि मद्रास मोठं ठिकाण होतं. अनवरुद्दीनच्या राज्याच्या युद्धभूमीवर लढाई चालू झाली. पॉंडिचेरी वेगळं, मद्रास वेगळं आणि राज्यावर लढाई कुठं, अनवरुद्दीनच्या कर्नाटकच्या भूमीमध्ये. मद्रास आम्ही तुम्हाला देतो असं म्हणाले आणि त्यामुळे अनवरुद्दीन आहे तो शांत बसला. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि इथेच पहिली चूक भारतीय नवाबाकडून झाली. डुप्लेने काय केलं, डुप्लेने मार्सोचा पराभव केला आणि मद्रास जिंकलं. पण जिंकलेलं जे मद्रास आहे ते स्वतःकडेच ठेवलं. ते जे मद्रास आहे ते मद्रास त्याने अनवरुद्दीनला दिलंच नाही. मग अनवरुद्दीन म्हटला ठीक आहे, तू मद्रास देत नाही ना, आता मीच तुझ्यावर हल्ला करतो. आणि असं म्हणून अनवरुद्दीनने इथून डुप्लेवर हल्ला केला आणि डुप्लेवर हा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये डुप्लेने अनवरुद्दीनचा पराभव केला. अनवरुद्दीनचा पराभव केला आणि त्याच वेळी 1748 साली तिकडे युरोपमध्ये एक करार झाला फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये, त्याला म्हणतात एक्स ला शापेल. एक्स ला शापेल हा करार झाला आणि या करारानुसार इंग्रजांना मद्रास परत मिळालं आणि त्या बदल्यात फ्रेंचांना लुईसबर्ग हे उत्तर अमेरिकेतलं ठिकाण मिळालं. त्यामुळे पहिल्या युद्धामध्ये इंग्रजांनी गमावलेली गोष्ट परत कमावली आणि डुप्लेने जिंकलेली गोष्ट फ्रेंचांना सोडावी लागली, कारण त्यांचा तिकडे अमेरिकेमध्ये फायदा झाला. हे झालं पहिलं युद्ध.
आता बघा, पहिलं युद्ध या ठिकाणी संपलं. आता पाहूया दुसरं युद्ध. दुसरं युद्ध फार महत्वाचं आहे. जे दुसरं युद्ध सुरू झालं ते युद्ध आहे 1749, म्हणजे पुढच्याच वर्षी. तिथून सुरू झालं ते 1754 पर्यंत चाललं. आता गंमत बघा काय घडतीये. तुम्हाला मी जसं सांगितलं त्या पद्धतीने एक राज्य आहे हैदराबाद, आणि एक राज्य आहे कर्नाटक. ठीक आहे. हैदराबादच्या राज्याची स्थापना केली होती निजाम उल मुल्क याने स्थापना केली होती. आणि कर्नाटकच्या राज्याची स्थापना किंवा त्या ठिकाणचा जो राजा होता तो होता दोस्त अली. ठीक आहे. यातला जो निजाम उल मुल्क होता याच्या मुलाचं नाव होतं आसफ शहा. मुलाचं किंवा आपण वारसदाराचं म्हणूयात, आसफ शहा, की जो गादीवर बसला. दोस्त अलीच्या नंतर पुढे जे गादीवर बसलेले नवाब आहेत त्याचं नाव आता आपण थोड्या पूर्वी पाहिलं, अनवरुद्दीन. ठीक आहे. आता डुप्ले काय डोकं लावतोय बघा. भारताच्या राजकारणामध्ये किंवा जगाच्याच मुळात राजकारणामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राजा होत आलेला आहे. हे बहुतांशी असंच घडलेलं आहे. झालं काय, हा जो आसफ शहा आहे याचा एक मुलगा होता, याचं नाव होतं नासिर जंग. याचं नाव होतं नासिर जंग. जरा पॅडचा इश्यू आहे, थोडा पॅड थोडं छोटं असल्यामुळे थोडं वाकडं तिकडं होतंय. आणि अनवरुद्दीनचा जो मुलगा होता तो होता चंदा साहेब. नाही, अनवरुद्दीनचा जो मुलगा होता तो होता मोहम्मद अली. मोहम्मद अली, थांबा या बाजूला लिहूयात आपण, मोहम्मद अली. फक्त ऐकून घ्या, हे काही पेपरला येणार नाहीये त्यामुळे यावरती डोकं लावायची गरज नाही. फक्त फ्रेंचांचं एवढा मोठा डुप्ले सारखा मातब्बर नेतृत्व असताना सुद्धा फ्रेंच का मागं पडले ते आपण पाहतोय. या दोस्त अलीचा जावई, जावई बर का, जावई तो होता चंदा साहेब. ठीक आहे. आणि नासिर जंग जो आहे हा आसफ शहाचा मुलगा, त्याचबरोबर निजाम उल मुल्क हा जो आसफ शाह आहे त्याचा भाचा, याचा एक भाचा होता, त्याचं नाव होतं मुजफ्फर जंग. मुजफ्फर जंग. डुप्लेने काय केलं, डुप्लेला आपण रेड कलर मध्ये दाखवूया. डुप्लेने काय केलं, डुप्लेने नासिर जंगचा पराभव केला आणि मुजफ्फर जंगला याने डुप्लेने बादशाह केला, हैदराबादचा नवाब केला, बादशाह केला. म्हणजे मुजफ्फर जंग जरी गादीवर बसला तरी तो डुप्लेमुळे बसला असल्यामुळे थोडक्यात फ्रेंचांची सत्ता हैदराबादवरती आपल्या दिसून येते. त्यावेळी फ्रेंचांचा एक सेनानी, त्याचं नाव होतं बुस्सी. बुस्सी याने काय केलं तर याने आपली एक तुकडी हैदराबाद मध्ये तैनात केली. नाव आहे बुस्सी.
ही जी तुकडी आहे या तुकडीने हैदराबादच्या नवाबावर म्हणजे मुझफ्फर जंगवरती कंट्रोल ठेवायचा आहे. त्याला सैन्य नाही वाढू द्यायचं, स्वतःचं सैन्य तिथं वापरायचंय. म्हणजेच यांची फौज मुझफ्फर जंगसाठी तैनात राहील. त्याला म्हणतात तैनाती फौज. मुझफ्फर जंगने लढाई नाही करायची, त्याचं सैनिक छोटस, सगळी लढाई पुस्तीचं सैन्य करणार हे ठरलं. दुसऱ्या बाजूने त्याने हा जो अनवरुद्दीन आहे याचा खून केला आणि त्याचा मुलगा मोहम्मद अली याच्याऐवजी चंदा साहेबला गादीवर बसवलं. म्हणजे एकाच झटक्यात हैदराबाद आणि कर्नाटक हे दोन्हीच्या दोन्ही डुप्लेने जिंकलं. ठीक आहे. आता ही जी गोष्ट झाली, ही गोष्ट समजली इंग्रजांना. मग जसं या दोघांना चंदासाहेब आणि मुझफ्फर जंग यांना फ्रेंचांनी मदत केली, त्याच पद्धतीने नासिर जंग साठी, नासिर जंग जो आहे तो त्याचा पराभव झालेला होता. हा जो मोहम्मद अली आहे याच्या मदतीसाठी आले इंग्रज आणि इंग्रजांनी हल्ला केला डुप्लेवरती आणि यावेळच्या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि डुप्लेचा पराभव झाला. लक्षात घ्या, हा तोच डुप्ले आहे ज्याने पहिल्या युद्धामध्ये कर्नाटकमध्ये झालेल्या पहिल्या युद्धामध्ये इंग्रजांचं मद्रास मिळवून दिलं होतं, त्यानंतर हैदराबाद मिळवून दिलं, त्यानंतर कर्नाटक मिळवून दिलं. पण तेवढे विजय होऊन सुद्धा एक पराभव झाला म्हणून फ्रेंचांनी एक चुकीचा निर्णय घेतला. त्यांनी डुप्लेला परत आपल्या देशामध्ये बोलावलं आणि त्याच्या जागी दुसरा सेनानी पाठवला आणि हा जो दुसरा सेनानी आला त्यावेळी यांच्यामध्ये करार झाला आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हैदराबाद आणि कर्नाटक ही जी दोन ठिकाणं होती यांच्यावर आता इंग्रजांचं प्रभुत्व यायला सुरुवात झाली. हे झालं दुसरं युद्ध. आणि मग वळूयात आपण तिसऱ्या युद्धाकडे. तिसरं जे युद्ध होतं ते युद्ध, एक काम करतो मी, थोडीशी परत एकदा स्लाइड घेतो नवीन. सुरुवात झाली तिसऱ्या युद्धाची. तिसरं युद्ध आहे 1758 ते 1763. डायरेक्ट फायनल सांगून टाकतो, वेळ पण भरपूर झालेला आणि ही एवढ्या डिटेल स्टोरीची तुम्हाला गरज नाहीये. 7 वर्ष चाललेल्या या युद्धाला सप्तवार्षिक युद्ध असं म्हटलं जातं आणि सर्वात शेवटी या युद्धाचा अंत असा झाला की फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये करार झाला आणि जो पॅरिसचा तह झाला, जो करार झाला, त्यानुसार फ्रेंच लोकांनी भारतातील पॉंडेचेरी आणि माही या ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन करायच्या. बाकी डोकं लावायचं नाही. बाकी संपूर्ण भारत देश जो आहे तो इंग्रजांना रिकामा करायचा. इंग्रज हवा तशा पद्धतीने ते राजकारण करतील, अशा पद्धतीचा हा निर्णय झाला. आणि या निर्णयाच्या नंतर आता आपण वळूयात आपल्या पीपीटी कडे. डुप्लेची इच्छा होती, जी 3 युद्ध झाली त्यातील या तिसऱ्या युद्धानंतर फ्रेंचांचा पूर्ण पराभव झाला आणि इंग्रजांचं राज्य भारतामध्ये आलं. राहिले होते फक्त पोर्तुगीजांसोबत मैत्री होती. पोर्तुगीजांची ताकद संपली होती विरोध करण्याची, पण सोबत नातेसंबंध इतके घट्ट होते की पोर्तुगीजांनी स्वतःची मुंबईची वखार लग्नामध्ये आंदण म्हणून इंग्रजांना देऊन टाकली आणि अशा पद्धतीने ते तिथूनही बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे पोर्तुगीजांचं राज्य अजून कमी झालं आणि अशा पद्धतीने डच, पोर्तुगीज, डॅनिश आणि फ्रेंच या सर्वांना बाजूला सारत इंग्रजांनी
विदेशी सत्ता म्हणून एकमेव सत्ता इंग्रजांची भारतामध्ये शिल्लक राहिली. आणि यानंतर पुढे त्यांनी वसाहती कशा स्थापन केल्या, साम्राज्यवाद कसा निर्माण झाला त्यांचा आणि संपूर्ण देश कसा त्यांनी गिळंकृत केला, तो इतिहास आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे. येस, काही शंका असेल, अडचण असेल तर विचारून घ्या. पुढे आहे थोडा भाग, पण ऑलरेडी आपली 50 मिनिटं झाल्यामुळे मी थांबवत आहे इथे. काही शंका असेल तर बोला, विचारा, नाहीतर आपण थांबूया. ओके, अच्छा, प्रेझेंट आहे फक्त, ठीक आहे. अच्छा, आंदण म्हणजे काय? आंदण म्हणजे ऍक्च्युली हर्ष त्यांनी लग्नामध्ये बघा एक ही पद्धत असते की काही हुंडा वगैरे दिला जातो. खरं तर तो कायद्याने गुन्हा आहे. जुन्या काळापासून ती प्रथा चालत आली आणि त्या काळामध्ये तो होता विषय. तर पोर्तुगल आणि इंग्रज यांच्यामध्ये विवाह झाला होता तिथल्या राजा राण्यांमध्ये. आणि त्यावेळी म्हणजे राजकुमारी राजकुमार यांच्यामध्ये विवाह झाला आणि त्यावेळी हुंडा म्हणून मुंबईची जी वसाहत आहे ती देण्यात आली होती इंग्रजांना, पोर्तुगीजांकडून. येस, अजून काही? शेवटची स्टोरी थोडी डोक्यावरून गेली असेल तरी हरकत नाही. ती खूप थोडी डिटेलमध्ये आहे, डीपमध्ये आहे ती. ठीक आहे. काही अडचण किंवा शंका दिसत नाहीये. चालेल, थांबूयात आपण इथेच. धन्यवाद. बाय बाय.